सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महिन्यात येणारी प्रत्येक चतुर्थी महत्त्वाची असते, पण त्यातही एक चतुर्थी अशी आहे जी सर्वात शक्तिशाली मानली जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेला एकच उपवास 21 संकष्ट चतुर्थीचं पुण्य देतो. हा विशेष दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणारी ही चतुर्थी गणपती बाप्पाची विशेष कृपा मिळवून देते. असा एक दिवस ज्या दिवशी केलेला उपवास वर्षभरातील संकटांना दूर करू शकतो. असा एक दिवस ज्याला गणपती बाप्पाची विशेष अशी कृपा मिळते. आणि असा एक योग जो फक्त क्वचितच येतो. हा दिव्य आणि अत्यंत पुण्यदायी दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. म्हणतात या दिवशी मनापासून गणपती देवाची पूजा अर्चना केली, उपवास केला, अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. पण अंगारकी चतुर्थी इतकी विशेष का मानली जाते? या दिवशी उपवास केल्याने इतके मोठे पुण्य का मिळते आणि या दिवशी नक्की काय करावे? चला तर मग जाणून घेऊया अंगारक चतुर्थीचे अद्भुत महत्त्व. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व प्रामुख्याने गणेश पुराण आणि मुद्गल पुराण मध्ये सांगितलेले आहे असं अशी मान्यता आहे. पुराणानुसार अशी मान्यता आहे की गणपती बाप्पा हे संकट हरत आहेत, म्हणून चतुर्थीला त्याची पूजा अर्चना विशेष असते. मंगळवारी येणारी चतुर्थी अधिक प्रभावी मानली जाते. या दिवशी उपवास केल्याने विघ्ने दूर होतात असा आपला विश्वास. गणेश पूजा अर्चना, जप, चंद्रदर्शनानंतर व्रत पूर्ण करण्याचा उल्लेख पुराणामध्ये दिलेला आहे. अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पाची अत्यंत पुण्यदायी आणि शक्तिशाली चतुर्थी मानली जाते. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. प्राचीन काळामध्ये एक महान तपस्वी होता. त्याचे नाव होते अंगारक आणि काही कथानुसार तो पृथ्वीचा पुत्र मानला जातो. काही मान्यतेनुसार तो मंगळ ग्रहाचा अधिपती मानला जातो. अंगारक लहानपणापासूनच अत्यंत भक्तिमान, शांत आणि तपस्वी स्वभावाचा होता. त्याच्या मनात एकच इच्छा होती की गणेशाची कृपा आपण मिळवायची. ही कथा आहे अंगारक चतुर्थीची. अंगारकाने ठरवले की तो कठोर तप करेल आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करेल. तो जंगलात गेला, नदीकाठी बसला आणि श्री गणेशाचे ध्यान करू लागला. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पण अंगारकाची भक्ती अजिबात कमी होत नव्हती. तो ओम गण गणपती नमः असा मंत्राचा अखंड जप करत राहिला. त्याने अन्न पाणी सोडले, मन शांत ठेवले आणि पूर्ण भक्तीने गणपतीचे ध्यान केले. ऊन, पाऊस, थंडी सगळं त्यांनी सहन केलं आणि हे कठोर तपश्चर्या केली. त्याच्या या कठोर तपामुळे संपूर्ण वातावरण भक्ती पवित्र झालं. देवताही त्याच्या भक्तीने प्रभावित झाल्या. शेवटी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस आला आणि या योगायोगाने तो दिवस मंगळवार होता. अंगारक या दिवशीही ध्यानात मग्न होता. त्याच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेश प्रत्यक्ष प्रगट झाले. गणपती बाप्पा अंगारकासमोर प्रगट होताच अंगारकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने नम्रपणे गणपतीला प्रणाम केला. गणपती बाप्पांनी त्याला आशीर्वाद देत म्हणाले, हे अंगारका, तुझा कठोर तपाने मी अत्यंत प्रसन्न झालेला आहे. तुला कोणते वरदान हवे? अंगारकाने अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, हे गणपती बाप्पा, हे देवा, मला तुमची अखंड भक्ती मिळू दे आणि ज्या दिवशी तुम्ही मला दर्शन दिले तो दिवस अत्यंत पुण्यदायी ठरवो. त्या दिवशी जो भक्त तुमची पूजा अर्चना करेल त्याचा सर्व संकटाचा नाश व्हावा. गणपती बाप्पा अंगारकाच्या या निस्वार्थ भावनेने अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान दिलं. आजचा दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल. जो भक्त या दिवशी भक्ती भावाने उपवास करेल, पूजा अर्चना करेल, त्याचे सर्व अडथळे दूर होतील. त्याला अनेक संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळेल, म्हणजेच 21 चतुर्थीचं पुण्य मिळेल असं वरदान देऊन गणपती बाप्पा अदृश्य झाले. अंगारक अत्यंत आनंदित झाला. त्याने त्या दिवसापासून गणपतीची भक्ती अधिक वाढवली. तेव्हापासून मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाऊ लागली. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा अर्चना केल्यास विशेष पुण्य मिळते असा विश्वास आहे, असं अध्यात्म आपलं सांगतं. आणि दुसरं एक अंगारक ठेवण्याचं आहे की हे मंगळवारी जो ग्रह असतो त्या ग्रहामुळे सुद्धा हे अंगारक असं चतुर्थीचं नाव पडलेलं आहे.
कारण तो ग्रहामुळे सुद्धा अंगारक चतुर्थी म्हणून नाव पडलेलं आहे. अंगारक चतुर्थीच्या दिवशी काय करावं, फक्त कोणता उपवास करावा, त्या दिवशी कसं करावं, कोणते कोणते नियम छोटे छोटे पाळावेत. काही जण तर या दिवशी निर्जल उपवास करतात, काही जण फलाहार घेतात. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीची आरती करून व्रत पूर्ण केले जाते. या दिवशी दुर्वा, मोदक, लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते. म्हणजे कोणतेही अर्पण करायचं तर 21 अर्पण करायचं आपण. ओम गणपते नमः या मंत्राचा जप केल्यास मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. अंगारक चतुर्थीचा उपवास केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, कामामध्ये यश मिळतं, घरात सुख समृद्धी येते आणि गणपती बाप्पाची कृपा कायम राहते. अंगारक चतुर्थी कशी करायची तर संपूर्ण पद्धत आपण बघूया त्याची. काय, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ झाल्यानंतर लाल किंवा पिवळे कपडे परिधान करायचे. घरात गणपती समोर दिवा लावायचा, दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा लाडू अर्पण करायचे. हातात पाणी घेऊन मनात संकल्प करायचा आधी सर्वप्रथम की आज मी अंगारकी चतुर्थीचा उपवास भक्तीने करत आहे. गणपती बाप्पा माझे संकट दूर करा. दिवसभर गणपतीचे नामस्मरण करावे. काय म्हणावं तर ओम गणपते नमः असं म्हणायचं. संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणायचं. चंद्रदर्शनानंतर रात्री संध्याकाळी चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य द्यावं, म्हणजे पाणी, अक्षता, फुले व्हावी चंद्राला आणि गणपतीची आरती करावी. नंतर उपवास सोडावा. शक्य असलं तर गरिबांना अन्नदान करावे. गणपती मंदिरात दर्शन घ्यावं. 21 दुर्वा अर्पण करणं शुभ मानले. 21 मोदक, 21 तांदूळ, असे तुटलेले नसलेले अपूट पूर्ण तांदूळ, 21 कापसाची वस्त्रमाळ, हार 21 फुलाचा, जास्वंदाचा, नैवेद्य दाखवा 21 मोदकाचा. आणि याचं उद्यापन सुद्धा असतं, म्हणजे कोणी आपलं मनोकामनेसाठी सुद्धा करतं. कोणी 5, कोणी 7, 11 किंवा 21 आपल्या यथाशक्तीप्रमाणे, आपल्या तब्येतीप्रमाणे. साधारणतः काय 5, 7, 11 किंवा 21 अंगारिका केल्यानंतर याचं उद्यापन करतात. मेहून सांगतात दाम्पत्याला जेव घालायचं, हिला सुवासिनीला ओटी, हळदी कुंकू, ओटी असं दिलं जातं. दक्षिणा दिली जाते यथाशक्तीप्रमाणे. साडी, ब्लाऊज पीस, असं जसं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं. आणि कोणी तर चांदीचा किंवा पितळेचा गणपती सुद्धा मेहुणला देतात कुंकू लावून. हे सुद्धा शुभ मानलेलं आहे. एक डिश घ्यायची, त्या डिशमध्ये पितळेचा किंवा चांदीचा आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे आहे तो द्यायचा, असंही शुभ मानलेलं आहे. असंही मानलं जातं की अंगारक चतुर्थीचा उपवास केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, कामात यश मिळते, घरात सुख समृद्धी मिळते आणि गणपती बाप्पाची कृपा कायम राहते. अंगारकी चतुर्थी हा केवळ एक व्रत नाही, ते एक विश्वास, संयम, भक्ती याचा सुंदर असा संगम आहे. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना गणपती बाप्पा नक्की ऐकतात, असा भक्तांचा विश्वास आहे. अंगारकी चतुर्थी अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी भक्तीने केलेला उपवास, गणपतीची पूजा अर्चना आणि मनापासून केलेली प्रार्थना जीवनातील अडथळे दूर करते अशी मान्यता आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.